नमस्कार मित्रांनो, बुक्स रीडिंग या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण हाऊ टू बी डिसिप्लिन्स याबद्दल बोलणार आहोत. शेल्डन साऊ यांची हे बुक. हिवाळ्यातील थंडीची सायंकाळ होती. अमोल हा मुंबईत एका छोट्या फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता. तो त्याच्या आयुष्यावर नाराज होता. त्याची नोकरी चांगली चालली होती, पण आतून त्याला वाईट वाटले. तो त्याच्या आयुष्यात काही मोठे करत का नाही आहेस. अनेकदा तो विचार करतो की त्याला काय हवे आहे. एके रात्री बेडवर पडून मोबाईल स्क्रॉल करत असताना त्याची नजर एका पुस्तक रिव्ह्यूवर पडली. पुस्तकाचं नाव होतं हाऊ टू बी डिसिप्लिन्स आणि लेखकाचं नाव होतं शेल्डन साऊ. किती फालतू विषय आहे, तो स्वतःशीच म्हणाला. पण आत कुठेतरी त्याला वाटले की कदाचित हेच पुस्तक त्याला हवे आहे. त्याने लगेच पुस्तक ऑनलाईन ऑर्डर केले आणि 3 दिवसांनी पुस्तक हातात आले. अमोलला वाटलं, बघूया शेवटी हे पुस्तक इतके लोकप्रिय का आहे. पुस्तक घेऊन तो त्याच्या बाल्कनीत गेला. थंडगार वारा वाहत होता आणि त्याच्या टेबलावर चहाचा कप ठेवला होता. त्याने पुस्तक उघडले आणि पहिला चॅप्टर वाचायला सुरुवात केली. पहिला चॅप्टर याचे नाव होते सेट क्लिअर गोल्स. हे पुस्तक वाचताना आम्हाला कोणीतरी आरसा दाखवल्याचा भास झाला. त्यात लिहिले होते, स्पष्ट आणि साध्य करण्यायोग्य ध्येय निश्चित करणे हे डिसिप्लिन्स आहे. गोल्स प्रोव्हाइड डायरेक्शन्स अँड मोटिवेशन्स, मेकिंग इट्स इझियर टू स्टे फोकस्ड अँड मेजर प्रोसेस. अमोलला आजवर एवढी साधी गोष्ट का समजली नाही हे समजत नव्हते. तो अनेकदा मोठी स्वप्न पाहत असेल. एके दिवशी स्वतःची कंपनी सुरू करेल किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये एक्सपर्ट होईल. पण त्याने कधीच आपल्या गोल्सवर डिटेल प्लॅन आखले नव्हते. त्याने पुस्तकाच्या पुढच्या पॅराग्राफवर जिथे लिहिले होते त्याकडे पाहिले. इफ यू डोंट नो वेअर यू आर गोईंग यू नेव्हर गेट देअर. त्या एका ओळीने त्याचा गोंधळ उडाला. बरोबर आहे, त्याला वाटलं, मला नेहमी वाटतं की मला काहीतरी करावं लागेल, पण काय करावं हे कळत नाही. आणि तो पुस्तक बंद करून बाल्कनीतून उठून आत गेला. त्याने त्याच्या खोलीचा सर्वात शांत कोपरा निवडला आणि त्याची वही घेऊन बसला. त्याला वाटले की आयुष्यात पहिल्यांदाच तो काही स्पष्ट गोल्स ठेवेल. त्याने लिहिलेली पहिली ओळ त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यासाठी होती. पुढील 6 महिन्यात तो 10 किलो वजन कमी करेल. तो डिजिटल मार्केटिंगमधील 3 ॲडव्हान्स कोर्स पूर्ण करेल. तो दर महिन्याला 5 नवीन पुस्तके वाचणार आहे. लिहून झाल्यावर त्याने वही बंद केली आणि एक विचित्र आभास वाटला. हे सर्व करणे इतके सोपे नव्हते, पण पहिल्यांदाच त्याने आपले गोल्स इतक्या स्पष्टपणे लिहिले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो सकाळी उठला तेव्हा त्याने त्याच्या आयुष्यातील पहिले गोल्स सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याने 6चा अलार्म लावला होता, पण जेव्हा अलार्म वाजला तेव्हा त्याने लगेच स्नूज बटन 5 मिनिटांसाठी दाबले आणि स्वतःला विचारले की ती 5 मिनिटे तासात कधी बदलली. डोळे कधी उघडले ते त्याला कळलेच नाही. त्याने भिंतीच्या घड्याळाकडे पाहिले तर 7:30 वाजून गेले होते. यार, आजही मी करू शकलो नाही, तो रागात म्हणाला. मग त्याला त्याचे पुस्तक आठवले. त्याने पुस्तक काढले आणि पहिले पान पुन्हा वाचले. त्यात एक ओळ होती, फेलियर इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस, डोंट बी डिस्करेज स्मॉल सेट बॅक्स, फोकस ऑन गेटिंग बॅक ऑन द ट्रॅक. हसत तो स्वतःशीच म्हणाला, बरं, पुस्तकाने आधी स्पष्ट केलं होतं, हरकत नाही. उद्यापासून त्याने अजून एक गोष्ट केली. त्या संध्याकाळी त्याने आणखी एक गोष्ट केली. त्याने त्याच्या खोलीच्या भिंतीवर एक मोठा चार्ट लावला आणि त्यात त्याचे गोल्स लिहिले. त्याच्या शेजारी लहान बॉक्स केलेल्या प्रत्येक वेळी त्याने आपले काही काम पूर्ण केले की तो एका बॉक्सवर खून करत असे. हळूहळू पुढच्या काही दिवसात त्याला सकाळी लवकर उठण्याची सवय लागली. तो पहिल्यांदाच पार्कमध्ये जॉगिंगसाठी गेला होता. गार वाड्याची झुळूक आणि पार्कमध्ये धावणारी माणसं पाहून त्याला आपल्या आयुष्याबद्दल गंभीर व्हावं लागेल याची जाणीव झाली. परत येताना त्याने पुस्तकाचा पुढचा भाग वाचला. तेथे लिहिले होते, ब्रेक युअर गोल्स इंटू स्मॉलर मॅनेजेबल स्टेप. एक बिग गोल कॅन फील ओव्हरवेल्मिंग बट स्मॉलर स्टेप मेक इट्स पीबल्स. हे अगदी खरे आहे. त्याने विचार केला की तो त्याच्या फिटनेसच्या गोल्स याची छोट्या छोट्या कामांमध्ये डिवाइड करेल. पहिल्या आठवड्यात तो फक्त 15 मिनिटे आणि दुसऱ्या आठवड्यात 20 मिनिटे, नंतर हळूहळू 30 मिनिटे जॉगिंग करायचा. पुस्तकाचा पहिला चॅप्टर त्याच्या जीवनासाठी मार्गदर्शक ठरला. तो ते प्रत्येक वेळी वाचायचा आणि आपल्या आयुष्यात लागू करण्याचा प्रयत्न करायचा. पण ते इतके सोपं नाही. एके दिवशी त्याच्या आईने त्याला फोन केला आणि गेल्या 2 आठवड्यातून फोन का केला नाहीस असे विचारले. आम्ही येथे खूप काळजीत आहोत. अमोलला अचानक जाणवले की आपण आपल्या गोल्समध्ये इतके हरवले आहे की त्याने आपल्या कुटुंबाशी बोलणे बंद केले आहे. त्याने लगेच आईला परत कॉल केला आणि बोलून घेतलं. तिचं लक्षपूर्वक ऐकलं. त्याने विचार केला की कदाचित स्पष्ट गोल्स निश्चित करणे म्हणजे केवळ करिअर आणि फिटनेस नाही, तर आपल्या नातेसंबंधांमध्ये संतुलन राखणे देखील आहे. त्याने आपली वही काढली आणि दुसरी ओळ लिहिली, दर आठवड्याला तुमच्या पालकांना कॉल करणे आणि त्यासोबत वेळ घालावा. अशा प्रकारे अमोलचे आयुष्य हळूहळू बदलू लागले. तो रोज रात्री झोपण्यापूर्वी त्याच्या दिवसाचा आढावा घेत असे. जर त्याचे कोणतेही कार्य चुकले तर तो दुसऱ्या दिवसाच्या यादीत समाविष्ट करायचा. पुस्तकाचा पहिल्या चॅप्टरने त्याला हे समजले होते की गोल्स फक्त लिहायची नसतात तर ती जगायची असतात. त्याला कळले की गोल्सनी त्याच्या आयुष्यात दिशा दिली आहे, पण कथा इथे संपत नाही. अमोलला समजले की फक्त सुरुवात आहे. शेल्डन साऊच्या पुस्तकाचा पहिला चॅप्टर झलक होता. त्याला बाकीचे चॅप्टर वाचायचे होते आणि त्यावर काम करायचे होते. तो स्वतःशीच हसला आणि म्हणाला, आता हे पुस्तक माझं आयुष्य कसं बदलतं ते हे बघ. अमोलने पुढच्या काही दिवसात त्याच्या पहिल्या गोल्सवर बरेच काम केले होते. आता आपले आयुष्य हळूहळू रुळावर येत आहे असे त्याला वाटले. त्याच्या भिंतीच्या चार्टवर अनेक बॉक्सवर टिक लावलेली होती आणि प्रत्येक टिकने त्याला एक नवीन एनर्जी दिली होती. त्याला वाटले की आता पुस्तकाचा पुढचा चॅप्टर वाचायची वेळ आली आहे.
जेवण झाल्यावर तो त्याच्या फ्लॅटच्या एका छोट्या कोपऱ्यात पुस्तक समोर ठेवून तो बसला. त्याने बुक मार्क काढला आणि पुढचे पान उलटले. तो दुसरा चॅप्टर होता, डेव्हलप ए रुटीन. वाचतात त्याला वाटले की हीच तीच गोष्ट आहे जी नेहमीच त्याची सर्वात मोठी कमजोरी होती. त्याचं आयुष्य इतकं अव्यवस्थित होतं की कधी कधी प्लॅन प्रमाणे काहीच घडत नव्हतं. कधी तो रात्री उशिरापर्यंत जागी असायचा, कधी तो सकाळी उशिरा उठायचा. आठवड्याचे शेवटचे दिवस असेच निघून जायचे. पुस्तकात लिहिले होते, क्रिएटिंग ए कन्सिस्टंट डेली रुटीन हेल्प इन बिल्डिंग हॅबिट्स दॅट रिफोर्स डिसिप्लिन, स्ट्रक्चर्स, शेड्यूल, मिनिमाइज डिस्ट्रक्शन्स अँड प्रमोट्स द प्रोडक्टिव्हिटी बाय अलोकेटिंग स्पेसिफिक टाइम्स फॉर टास्क. अमोलने पुस्तकातील प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचला. त्याच्या लक्षात आले की जर आपल्या जीवनात खरोखर डिसिप्लिन आणायची असेल तर त्याला स्ट्रिक्ट रुटीन पाळावी लागेल. त्याने स्वतःला सांगितले की रुटीन करणे म्हणजे आयुष्य बोरिंग होईल असे नाही. याचा अर्थ मी माझ्या वेळेचा योग्य वापर करायला शिकेन. त्याने लगेच त्याची वही उचलली आणि लिहिले, माझी परफेक्ट रुटीन: सकाळी 6 वाजता उठणे, 6:15 ते 7 पर्यंत एक्सरसाइज, 8 वाजता ब्रेकफास्ट आणि दुपारी 10 ते 5 वाजता पुन्हा काम करणे आणि संध्याकाळी 1 तास स्वतःसाठी अभ्यास आणि स्किलवर काम करणे. परंतु त्याचे अनुसरण करणे सर्वात कठीण भाग होते. त्याला वाटले की उद्यापासून करून बघू. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता त्याचा अलार्म वाजला. तेव्हा त्याला पहिल्या दिवसासारखे वाटले. त्याने थोडा वेळ स्नूज बटन पुन्हा दाबले, पण नंतर त्याला वाटले की तो त्याच्या जुन्या सवयीवर परत जाऊ शकत नाही. त्याने पटकन अलार्म बंद केला आणि बेडवरून उठला. त्याने फोनवर टायमर सेट केला आणि त्याच्या दिनक्रमानुसार एक्सरसाइज सुरू केली. सुरुवातीला त्याला शरीर उठताना खूपच त्रास झाला. प्रत्येक मिनिटाला त्याला पुन्हा झोपावेसे वाटले. पण पुस्तकाचा तो भाग आठवला जिथे लिहिले होते, हॅबिट्स हार्ड टू बिल्ड इनिशियली पण कन्सिस्टन्सी मेक देम इयरली ओव्हर टाइम्स. सुरुवातीचे काही दिवस त्यासाठी संघर्षाचे होते. काही वेळा तो नाश्त्याच्या वेळी बसून विचार करत असे की रुटीन करणे हा योग्य निर्णय आहे का. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे तो रुटीनचा आनंद घेऊ लागला. रुटीनचा उत्तम परिणाम त्याच्या प्रोडक्टिव्हिटीवर झाला. आता कामाला बसल्यावर त्याचं संपूर्ण लक्ष कामावर होतं. प्रत्येक कामासाठी एक टाइम स्लॉट आधीच दिला असतो हे त्याला माहित होते. त्यामुळे त्याला नीट काहीतरी करायला वेळ मिळायचा. एके दिवशी ऑफिसमध्ये त्याचा मॅनेजर त्याला म्हणाला, अमोल, तू मागच्या आठवड्यात जेवढे काम केले आहेस कदाचित दुसरे कोणी केले नसेल. तू ठीक आहेस ना? अमोल हसत म्हणाला, सर, मी जरा डिसिप्लिन मध्ये येतो. संध्याकाळी परत आल्यावर त्याच्या लक्षात आले की रुटीन हा फक्त वेळेचे मॅनेजमेंट करण्याचा मार्ग नाही, तर ते जीवन चांगले बनवण्याचे साधक आहे. मोकळ्या वेळेत त्याने नवीन पुस्तके वाचायला सुरुवात केली. तो रोज रात्री झोपण्यापूर्वी त्याच्या रुटीनचा आढावा घेत असे. पण जीवन इतके सोपे नव्हते. एका रविवारी त्याला त्याचा मित्र कार्तिकचा फोन आला. भाऊ, आज सिनेमा बघणार आहात का? अमोल थोडा गोंधळला. सिनेमा म्हणजे तो संध्याकाळचा अभ्यासाची वेळ चुकायचा. पण नंतर त्याला वाटले की रुटीनचा अर्थ असा नाही की मी माझ्या जीवनाचा आनंद घेणे थांबावे. कधी कधी ब्रेक घेणे महत्वाचे असते. यातून तो एक गोष्ट शिकला की रुटीन म्हणजे स्ट्रिक्ट रूल नसून बॅलन्स करणे. पुढील काही दिवसात त्याने आपले रुटीन अधिक फ्लेक्झिबल केले. त्याने त्याच्या शेड्यूलमध्ये मोकळ्या वेळेचा स्लॉट देखील जोडला. ही अशी वेळ होती जेव्हा तो काही करू शकतो. कुटुंबाशी बोलणे, मित्रांसोबत फिरायला जाणे किंवा आराम करणे. पुस्तकातील आणखी एक इंटरेस्टिंग ओळ होती, हे रिजिडंट कॅन समटाइम फील लाईक ए बर्डन, अलाउ सम फ्लेक्झिबल टू अमेट अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स. त्याला वाटले की रुटीनने तो एक चांगला माणूस बनला आहे. त्याच्या आयुष्यात आता एक स्ट्रक्चर आला होता. पूर्वी तो प्रत्येक काम शेवटच्या क्षणापर्यंत थांबवत असे. आता तो काही कामे वेळेवर पूर्ण करायचा. पण कथा इथे संपत नाही. अमोलच्या लक्षात आले की आपला प्रवास रुटीन करून सुरू झाला आहे, पण आता त्याला त्याच्या सवयी अधिक खोलवर न्याव्या लागणार आहेत. पुस्तकात अजून चॅप्टर बाकी होते. त्याने स्वतःला वचन दिले की तो प्रत्येक चॅप्टर वाचेल आणि समजून घेईल आणि तो आपल्या जीवनात अंमलात आणेल. आणि या आशेने पुढच्या चॅप्टरवर जाण्यासाठी हळूहळू पुस्तक बंद केले. काही आठवडे उलटून गेले होते आणि अमोलला त्याच्या रुटीनमध्ये त्याला खूप आराम वाटू लागला. आता सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे आणि दिवस प्रोडक्टिव्ह घालवणे हा त्याच्या सवयीचा भाग बनला होता. पण आयुष्य नेहमी सुरळीत चालत नाही. एके दिवशी तो ऑफिसमधून संपूर्ण थकून घरी आला आणि थोडी विश्रांती घेण्याचा विचार केला. त्याने टीव्ही ऑन केली आणि नकळत 3 तास सिरियल बघण्यात वाया घालवले. रात्री जेव्हा त्याने भिंतीच्या चार्टकडे पाहिले तेव्हा त्याला लाज वाटली आणि तो रोज स्वतःशीच म्हणाला, सगळे छान चाललं होतं आणि आज मी पुन्हा माझ्या जुन्या सवयीमध्ये परतलो आहे. त्याच रात्री त्याने पुस्तक काढले आणि पुढच्या चॅप्टरवर पोहोचले. तिसऱ्या चॅप्टरचे नाव होते एम्ब्रेस सेल्फ कंट्रोल. या पुस्तकाच्या पहिल्या ओळीने ते आत फिरले आणि त्यात ते लिहिले होते, अट्रॅक्शन दूर करण्यासाठी सेल्फ कंट्रोल आवश्यक आहे. Resisting short-term pleasure in favor of long-term goals is the foundations of disciplined living. अमोल स्वतःशीच म्हणाला, ही माझी सर्वात मोठी समस्या आहे. मी नेहमी शॉर्ट टर्म प्लेजर मागे धावत असतो. मग ते तासनतास सोशल मीडियावर स्क्रॉल करणे असो किंवा माझ्या छोट्या मोठ्या गोलच्या विरोधात काही करत असो. पुस्तकात आणखी एक मजेशीर गोष्ट लिहिली होती, डिस्ट्रॅक्शन्स आर एव्हरीवेअर अँड दे ऑफ्टन डिस्गाइज देमसेल्फ हार्मोनियस, ब्रेक एव्हरी स्मॉल टेम्पटेशन्स अँड अप टू डिरेल युअर प्रोग्रेस. अमोलने दुसऱ्या दिवसापासून स्वतःवर नियंत्रण आणायचे ठरवले. त्याने प्रथम त्याचे सर्वात मोठे डिस्ट्रॅक्शन म्हणजे त्याचा मोबाईल ओळखला. त्याने आपल्या फोनसह सर्व ॲप डिलीट केले आणि स्क्रीन टाइम लिमिट सेट केली. त्याने ठरवले की ते दिवसातून 1 तास सोशल मीडियात अपसायचा आणि तेही फक्त 15 मिनिटांसाठी. पहिल्या दिवशी हे करणे त्यासाठी खूप कठीण होते की प्रत्येकदा त्याला फोन उचलून इंस्टाग्राम उघडावेसे वाटते.
पण त्याने स्वतःला पुस्तकात लिहिण्यापासून रोखले. आत्मनियंत्रण ही एक समस्या आहे. द मोअर युजेस द स्ट्रॉंग बिकम ही ओळ त्यासाठी मार्गदर्शक ठरली. त्याच्या लक्षात आले की सेल्फ कंट्रोल आणण्याचा अर्थ असा नाही की त्याने स्वतःला सर्व गोष्टींपासून दूर केले पाहिजे. याचा अर्थ असा आहे की त्याला त्याचे प्रायोरिटी आणि त्याच्या समोर आलेल्या गोलची आव्हाने समजली पाहिजेत. शनिवारी संध्याकाळी त्याच्या मित्रांनी त्याला फोन करून पार्टीसाठी बोलवले होते. तो गेला तर पूर्ण रात्र पार्टीत घालवली जाईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून वर्कआउट करण्याची संधी मिळणार नाही हे त्याला माहीत होतं. त्याने स्वतःला विचारले की मी जाऊ का, किंवा मी माझ्या लॉंग टर्म गोल्सवर फोकस करावे. त्याला पुस्तकातील आणखी एक ओळ आठवली. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या इच्छेचा प्रतिकार करता तेव्हा तुम्ही बनू इच्छित असलेली व्यक्ती बनण्याचा एक पाऊल जवळ जाता. अमोलने शेवटी पार्टीत न जाण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या मित्रांनी माफी मागितली आणि त्यांना समजावून सांगितले की तो सध्या त्याच्या जीवनावर काम करत आहे. मात्र असे करणे त्यासाठी खूप सोपे नव्हते. त्याच्या मनात कुठेतरी त्याला असंही वाटत होतं की कदाचित त्याचे मित्र त्याला आता बोरिंग म्हणतील. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो वेळेवर उठला आणि आपला दिनक्रम पाळला तेव्हा त्याला आपल्या विजयाचा अभिमान वाटला. आणि एके दिवशी संध्याकाळी तो पुस्तक वाचत असताना त्याला त्यात काहीतरी लिहिलेले दिसते. डिसिप्लिन्स इज चूजिंग बिटवीन व्हॉट डू यू वॉन्ट नाऊ अँड व्हॉट डू यू वॉन्ट मोस्ट. केवळ मोठ्या गोष्टींमध्येच नव्हे तर छोट्या छोट्या सवयींमध्ये सेल्फ कंट्रोल महत्त्वाचे असते हे त्याच्या लक्षात आले. आयुष्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या पैलूत ते लागू करायचे त्याने ठरवले. उदाहरणार्थ त्याला ऑफिसमध्ये जेवणानंतर मिठाई खाण्याची सवय लागली होती. जेव्हा त्याने त्याचा आवडता गुलाबजामुन पहिल्यांदाच तेव्हा त्याने ते सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःशीच म्हणाला, नाही, हे माझ्या फिटनेस गोल्सच्या विरोधात आहे. त्यामुळे सेल्फ कंट्रोल किती कठीण पण महत्त्वाचे आहे हे त्याच्या लक्षात आले. पुढे पुस्तकात लिहिले होते, The key to master self-control is to remind yourself of your bigger goals whenever attention arises. अमोलने हा सल्ला लक्षात ठेवला आणि त्याला त्याच्या मोठ्या गोल्सची आठवण करून देणारी प्रत्येक गोष्ट त्याच्या समोर ठेवू लागला. त्याची वही भिंतीवरील चार्ट आणि त्याचा स्वतःचा प्रवास ऑल दिस बिकम हिज मोटिवेट. हळूहळू त्याच्या इच्छांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती वाढू लागली. आता जेव्हा जेव्हा तो कोणत्याही डिस्ट्रॅक्शन पाहतो तेव्हा तो स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, हे मला माझ्या मोठ्या गोलच्या जवळ घेऊन जाईल की त्यांच्यापासून दूर नेईल. काही आठवड्यानंतर त्याच्या ऑफिसमध्ये आणखी एक आव्हान आले. कंपनीने त्याला एक नवीन प्रोजेक्ट दिला. त्यामध्ये त्याला रात्री उशिरापर्यंत काम करायचे होते. यापूर्वी अशी परिस्थितीत प्रोजेक्ट कसा पुढे ढकलायचा याचे कारण ते नेहमी शोधत असत. पण आता तो स्वतःवर नियंत्रण ठेवून वेळेचे व्यवस्थापन करायला शिकला आणि त्याच्या रुटीनमध्ये थोडा बदल केला जेणेकरून प्रोजेक्ट सोबत त्याला इतर सवयी जपता येतील. अमोलला हे समजले की केवळ डिस्ट्रॅक्शनकडे इग्नोर करून सेल्फ कंट्रोल आवश्यक नाही तर कठीण परिस्थितीत स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे हाताळणे देखील आवश्यक आहे. पुस्तकातील या चॅप्टरने त्याला आयुष्यातील आणखी एक दार उघडले. त्याच्या लक्षात आले की जे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवण्यास शिकवतात तेच मोठ्या गोष्टी साध्य करू शकतात. आणि अशा प्रकारे अमोलने पुढचा प्रवास करण्याचे ठरवले. तो स्वतःशीच म्हणाला की हे पुस्तक नुसते सुरू झाले आहे. हे पुस्तक मला आणखी किती शिकवेल हे पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही. दुसऱ्या दिवशी रात्री पुढच्या चॅप्टरकडे जाण्यासाठी त्याने हळूच पुस्तक बंद केले. अमोलचे आयुष्य हळूहळू बदलत आहे. रुटीन आणि सेल्फ कंट्रोलचे चॅप्टर त्यांनी आपल्या जीवनाचा भाग बनले होते. दररोज त्याच्या एक नवीन एनर्जी आणि मोटिवेशन होती. पण तरीही काहीतरी त्याला त्रास देत होतं. ते काम करत असताना अनेक वेळा मन भटकत असे. तो एखाद्या कामात व्यस्त असायचा आणि मन अचानक त्याला काही जुने क्षण आठवायचे किंवा भविष्याची चिंता ज्याच्या मनात घर करू लागली. काही वेळा तो विचार करायचा की प्लॅन्स पूर्ण झाले नाही तर काय होईल, किंवा कधी कधी त्याला वाटे की आपण आपल्या भूतकाळातील चुकांचा विचार करून आपला वेळ वाया घालवत आहोत. एके दिवशी तो संध्याकाळी त्याच्या फ्लॅटच्या बाल्कनीत बसला होता. तो स्वतःशीच म्हणाला, मी डिसिप्लिन आणि सेल्फ कंट्रोल यावर खूप काम केले आहे पण माझे लक्ष का फिरत राहते. पुढच्या चॅप्टर शिकवण्याची कदाचित हीच योग्य वेळ आहे असे त्याला वाटले. पुस्तक काढले आणि पुढच्या चॅप्टर गाठला. चौथ्या चॅप्टरचे नाव होते प्रॅक्टिस माइंडफुलनेस. पुस्तकात लिहिले होते, माइंडफुलनेस मेंटेनिंग फोकस अँड रिड्यूस अँक्झायटी. यात मदत होते. बाय बीइंग प्रेझेंट इन द मोमेंट इंडिव्हिज्युअल कॅन बेटर मॅनेज देअर थॉट्स अँड इमोशन्स लीडिंग टू इम्प्रूव्ह डिसिजन्स मेकिंग इट्स प्रोडक्टिव्हिटी. अमोलने हा चॅप्टर वाचायला सुरुवात केली आणि त्याला जाणवले की हे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्येचे उत्तर असू शकते. माझ्याकडे दुसरी ओळ होती. त्याने त्याचे लक्ष वेधून घेतलं. The mind is like a monkey, always jumping from one thought to another. Mindful helps you then this monkey and bring into the present moments. अमोलने लगेच हा चॅप्टर आपल्या आयुष्यात लागू करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्कआउट झाल्यावर त्याने नवीन पुस्तके सुरू केले. त्याने इंटरनेटवर माइंडफुलनेस मेडिटेशन पाहिले. त्याने त्याच्या बाल्कनीत एक शांत जागा निवडली, डोळे बंद केले आणि खोल श्वास घेऊ लागला. सुरुवातीचे काही मिनिटे त्याचे मन सर्व दिशांना धावत होते. कधी कधी त्याला ऑफिसच्या कामाची काळजी असायची, कधी कधी जुनी भांडणे आठवायची, पण तो स्वतःला सांगत असे की काहीही विचार येऊ दे. पण तो त्याच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचा. हळूहळू त्याला वाटले की त्याचे विचार मंद होत आहेत. जसे त्याने खोल श्वास घेतला त्याचे मन शांत झाले. प्रथमच त्याला असे वाटले की आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो. पुस्तकात असे लिहिले होते की माइंडफुलनेस म्हणजे न थांबणे, हे निरीक्षण करणे, निर्णय न घेता लक्षात घेणे आणि हळुवारपणे आपले फोकस परत आणणे याबद्दल आहे.
हा प्रॅक्टिस त्यांनी आपल्या रुटीनचा भाग बनवला. तो दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटे मेडिटेशन करत असे. त्याचा परिणाम त्याच्या संपूर्ण आयुष्यावर झाला. ऑफिसमध्ये काम करत असताना त्याचं लक्ष पूर्वीपेक्षा चांगलं असायचं. जर त्याचे लक्ष विचलित झाले तर तो काही खोल श्वास घेईल आणि हातात असलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतःला तयार करेल. त्यांना ऑफिसमध्ये एक मोठा प्रोजेक्ट मिळाला. टीम लीडने सर्वांना सांगितले की हे काम खूप कठीण आहे आणि डेडलाईन देखील खूप कडक आहे. अमोलच्या टीमचे सदस्य काळजीत पडले, पण त्याने स्वतःला शांत ठेवले. जेव्हा इतर घाबरून बोलत होते तेव्हा त्याने आपल्या माइंडफुलनेस प्रॅक्टिस केला. अमोलने शांतपणे एक बेत आखला. त्याने आपले काम छोट्या छोट्या भागात विभागले आणि प्रत्येक दिवसासाठी एक काम निश्चित केले. त्याचा शांत आणि पद्धतशीर दृष्टिकोन पाहून टीम लीडने त्याचे कौतुक केले. त्याला पुस्तकातील आणखी एक ओळ आठवली. माइंडफुलनेस केवळ दबावाखाली शांत राहण्यास मदत करत नाही, हे तुम्हाला तुमचे विचार स्पष्ट करण्यास आणि चांगले निर्णय घेण्यास मदत करते. माइंडफुलनेसचा त्याच्या पर्सनल जीवनावर परिणाम झाला. पूर्वी जेव्हा तो मित्रांसोबत असायचा तेव्हा त्याचं लक्ष अनेकदा दुसरीकडे असायचं, पण आता तो प्रत्येक संवादात संपूर्णपणे उपस्थित होता. त्याच्या लक्षात आले की जेव्हा तुम्ही तुमचे 100% लक्ष तुमच्या जवळच्या लोकांकडे देतात तेव्हा नाते अधिक घट्ट होते. एके दिवशी आई बोलत असताना त्याने फोन केला, म्हणून त्याने स्वतःशी एक वचन दिले की तो त्याचा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकेल. जिथे पूर्वी तो फक्त असायचा आणि फोनवर संभाषण संपवायचा, आता तो त्याच्या शब्दांवर प्रतिक्रिया देत असे आणि त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. माइंडफुलनेस सर्वात मोठा परिणाम त्याच्या चिंता आणि तणावावर झाला. पूर्वी तो छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज व्हायचा, पण आता जेव्हा जेव्हा त्याला तणाव जाणवतो तेव्हा तो एक दीर्घ श्वास घेतो आणि स्वतःला आठवण करून देतो की मी या क्षणी आहे, सध्या जे आहे ते सत्य आहे, बाकी सर्व माझा मेंदूचा खेळ आहे. पुस्तकात आणखी एक ओळ होती जे त्याने लिहून आपल्या कामाच्या जागेच्या भिंतीवर लावले. द प्रेझेंट मुवमेंट इज द ओनली वन प्लेस वेअर लाईफ ट्रुथली एक्झिस्ट. लर्न टू लिव्ह इन इट. हळूहळू माइंडफुलनेस त्याच्या जीवनात एक भाग बनला. त्याच्या लक्षात आले की एका प्रॅक्टिस त्याचे विचार, काम आणि नातेसंबंध खोलवर आणले आहेत. आता तो रोज उघड्या डोळ्यांनी आणि खुल्या मनाने जगत होता. आम्हाला समजले की माइंडफुलनेस केवळ मेडिटेशन पुरता मर्यादित नाही, तो प्रत्येक क्षणी उपस्थितीत असू शकतो. जेव्हा तुम्ही जेवत असताना, काम करत असताना किंवा कोणाशी बोलत असताना. आणि एके दिवशी संध्याकाळी तो बाल्कनीत बसला होता आणि त्याने आकाशाकडे पाहिले. सूर्य मावळत होता आणि ढग हलके केसरी झाले होते. त्या क्षणाचा त्याने पूर्ण आनंद घेतला. पूर्वी तो या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचा, पण आता हेच क्षण आयुष्य सुंदर बनवतात हे त्याच्या लक्षात आले. पुस्तकात या चॅप्टरने त्याची विचारसरणी बदलली होती. तो स्वतःशीच म्हणाला की मी प्रत्येक क्षणाला सामोरे गेलो तर आव्हान सोपे होईल, आणि या वचनाने त्याने पुढील प्रकरणासाठी पुस्तक बंद केले. अमोलचं जीवन हळूहळू रुळावर येत होता. सहजगता, माइंडफुलनेस, सेल्फ कंट्रोल आणि रुटीन यांच्या मदतीने तो नेहमीपेक्षा अधिक प्रोडक्टिव्ह आणि शांत वाटू लागला. पण आयुष्य नेहमी सारखे नसते. काही वेळा सर्व काही व्यवस्थित करणे ही त्याची पहिली मोठी जबाबदारी होती. त्यांनी पूर्वी नियोजन केले होते. त्यांनी प्रत्येक छोट्या छोट्या डिटेलकडे लक्ष दिले, त्याच्या टीम मेंबर्सशी चर्चा केली आणि वेळेत काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वास दिला. पण जसजशी डेडलाईन जवळ आली तशी गोष्ट चुकीच्या होऊ लागल्या. टीम मधील काही टीमची डेडलाईन चुकू लागली आणि अमोलचे स्वतःचे कामही मागे पडू लागले. त्याने कितीही मेहनत घेतली तरी त्याच्यावर कितीही पटीने जास्त दबाव जाणवला. मुदतीच्या दिवशी प्रोजेक्ट अपूर्ण राहिला. त्याच्या मॅनेजरने त्याला कॅबिन मध्ये बोलवून नाराजगी व्यक्त केली. अमोलला स्वतःचा खूप राग आला. त्याला वाटले की मी खूप मेहनत केली आणि तरीही अपयशी ठरलो. कदाचित मी या कामासाठी बनलेलो नाही. त्या दिवशी संध्याकाळी तो बाल्कनीत येऊन बसला. सर्व कष्ट व्यर्थ गेल्यासारखे वाटले. तो पुस्तक उचलला आणि पुढच्या चॅप्टरवर गेला. ते 5व्या चॅप्टरचे नाव होते लर्न फ्रॉम फेलियर्स. पहिल्या ओळीने अमोलला विचार करायला भाग पाडले. फेलियर इज नॉट द एंड, इट इज अ स्टेपिंग स्टोन टू सक्सेस. डिसिप्लिन्स इन्व्हॉल्व लर्निंग फ्रॉम सेटबॅक्स रॅदर देन बीइंग डिस्कर्ड बाय देम. पुस्तक पुढे चालू ठेवलं. प्रत्येक अपयश एक धडा घेते. अमोलने क्षणभर पुस्तक बंद केले आणि विचार केला, मी माझ्या अपयशातून शिकू का? ही खरोखरच स्वतःला सुधारण्याची संधी आहे का? पुढील काही दिवस त्यांनी त्याच्या प्रोजेक्ट बारकाईने आढावा घेतला. काय चूक झाली याचा विचार केला. त्याने काही छोट्या छोट्या चुकांवर दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. उदाहरणार्थ, तो टीमचे नियमित चेक इन करण्यात विसरला आणि पुष्कळ वेळा पुस्तकात लिहिण्याप्रमाणे काम नीट सोपवण्याऐवजी स्वतः हाताळण्याचा प्रयत्न केला. फेलियर आफ्टर हॅपन्स बिकॉज ऑफ ओव्हरलुकेड डिटेल्स. रिफ्लेक्ट ऑन युअर मिस्टेक, नॉट टू ब्लेम युअर सेल्फ बट टू इम्प्रूव्ह. अमोलने त्याच्या चुका स्वीकारल्या आणि स्वतःला वचन दिले की तो पुढच्या वेळी चांगली तयारी करेल. परंतु त्याच वेळी त्याने स्वतःला आठवण करून दिली की एका प्रोजेक्ट अपयशी ठरल्याने त्याचे एकूण क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही. स्वतःला प्रेरित करण्यासाठी त्यांनी पुस्तकात लिहिलेल्या आणखी एक ओळीची पुनरावृत्ती केली. Failure is a deterrent, not a dead end. It is a chance to refine your strategy and come back to stronger.
पुढच्या आठवड्यात दुसरा प्रोजेक्ट ऑफिसमध्ये आला. आपल्या चुकांमधून शिकलेल्या गोष्टी अमोलने लगेच अंमलात आणायला केली. त्यांनी टीमशी चांगला संवाद साधला आणि सुरुवातीच्या काळात प्रत्येक लहान समस्या सोडवली. हळूहळू त्याच्या लक्षात आले की अपयशी भीती न बाळगता त्याकडे आव्हान म्हणून पाहिले पाहिजे. प्रत्येक अपयशामागे एक धडा दडलेला असतो हे त्याला कळून चुकले. आणखी एका घटनेने त्याला हा धडा खोलवर समजून घेतला. गेल्या काही आठवड्यातून तो सकाळी लवकर उठण्याची सवय पाळत होता, पण एके दिवशी रात्री उशीरपर्यंत जागे राहिल्यामुळे त्याला सकाळी लवकर उठता आले नाही. त्याला वाटे की मी पुन्हा माझ्या जुन्या सवयीवर परत जात आहे का. पूर्वी तो स्वतःला शिव्या देत असे, पण आता त्याने पुस्तकाचा सल्ला पाळला. ही फक्त एका दिवसाची बाब असल्याचे त्यांनी स्वतःला सांगितले. मी उद्यापासून माझ्या रुटीन परत येऊ शकतो. पुस्तकात लिहिले होते, Discipline is not about being perfect every day. It is about bouncing back after setback. दुसऱ्या दिवशी त्याचा अलार्म वाजल्यावर लवकर उठण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला आणि तो त्याच्या रुटीनत पसरला. अपयशाला सामोरे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो स्वीकारणे, त्यातून शिकणे आणि पुढे जाणे हे अमोलच्या लक्षात आले. त्याने त्याच्या चार्टवर एक नवीन सेक्शन जोडला. प्रत्येक वेळी तो एखाद्या गोष्टीत यशस्वी झाला की त्या अनुभवातून त्याला काय शिकायला मिळाले ते लिहून ठेवायचे. शिकलेले चॅप्टर काही आठवड्यानंतर अमोलच्या मॅनेजरने त्याला बोलवले आणि म्हणाले, अमोलच्या प्रोजेक्टमध्ये तू फेल झाला होतास, त्यात तुझ्या कामात कमालची सुधारणा झाली आहे. त्यामुळे तुम्ही खूप काही शिकलात आणि ही शिकवण तुमच्या प्रत्येक कामात दिसते. अमोल हसला आणि त्याला वाटले की मी अपयश त्याला तोडण्याऐवजी मजबूत करत आहे. पुस्तकात आणखी एक गोष्ट लिहिली होती, रिसिलियन्स इज बिल्ड थ्रू फेलियर्स. द मोर यू सेट बॅक द स्ट्रॉंगर यू बिकम. या चॅप्टरने अमोलची विचारसरणी पूर्णपणे बदलली होती. आता जेव्हा जेव्हा तो कोणत्याही कामात यशस्वी झाला तेव्हा घाबरून किंवा निराश होण्याऐवजी तो स्वतःलाच विचारायचा, त्याने मला काय शिकवले. एके दिवशी तो त्याच्या फ्लॅटमध्ये बसला असताना त्याला त्याचे जुने मित्र आठवले. ते मित्र जे त्याला कधी कधी लुजर म्हणून चिडवायचे जेव्हा तो काही कामात यशस्वी व्हायचा. पण आता त्याला कळले होते की अपयश म्हणजे कमकुवतपणा नाही. त्याने स्वतःला सांगितले की अपयश आवश्यक आहे, अपयशाशिवाय मी काही शिकू शकत नाही. त्या संध्याकाळी त्याने पुस्तक पुन्हा उघडले आणि त्याला कळले की पुढच्या चॅप्टरचेही त्याच्यासाठी काहीतरी खास असेल. पण यावेळी पुस्तक बंद करण्यापूर्वी त्याने शेवटचे पान वाचले जे त्यासाठी पुन्हा पुन्हा आठवण करून देत होते. फेलियर इज जस्ट अनदर स्टेप ऑन द पाथ टू सक्सेस. कीप स्टेपिंग फॉरवर्ड. आणि त्याने स्वतःला वचन दिले की तो प्रत्येक अपयशाचा स्वीकार करेल आणि त्यातून शिकून पुढे जाईल. अमोलने पुस्तकातील 5वे चॅप्टर आतापर्यंत आपल्या आयुष्याचा भाग बनले होते. प्रत्येक नवीन चॅप्टरचे त्याचे विचार अधिक चांगले केले. त्याने स्वतःला खूप बदलताना पाहिले. आधी प्रत्येक छोट्या छोट्या अपयशासाठी स्वतःला दोष देणाऱ्या माणसाने आता स्वतःला हे शिकवले आहे की पडणे आवश्यक आहे, पडल्यानंतर उठणे आणखी आवश्यक आहे. पण त्याचा प्रवास अजून पूर्ण झाला नव्हता. पुस्तकाचा शेवटच्या चॅप्टरने त्याची उत्सुकता वाढवली. त्याने पुस्तक पुन्हा उघडले आणि तो शब्द त्याच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा होता. त्याचे सर्व प्रयत्न केले, मग ते ध्येय निश्चित करणे किंवा रुटीन तयार करणे, माइंडफुलनेस अवलंबन करणे किंवा यशातून शिकणे, असो ते प्रत्येक सातत्य असेल तरच कामी येतील हे त्याला जाणवले. पुस्तकात लिहिले होते की प्रयत्नाने कधीही बदलत नाही. खरा बदल तेव्हा येतो जेव्हा आपण रोज छोटी मोठी पावले उचलतो आणि ती करत राहतो. अमोलला वाटले की कन्सिस्टन्सीपणा म्हणजे सातत्य ही त्यासाठी सर्वात कठीण गोष्ट आहे. अनेक वेळा तो एक दिवस कष्ट करून दुसऱ्या दिवशी सोडून द्यायचा. अनेक वेळा तो योजना बनवायचा पण त्याचे पालन करू शकला नाही. कदाचित हेच कारण असावे हे त्याला समजले की त्याची स्वप्न अधुरी राहिली. अमोलने दीर्घ श्वास घेतला आणि समजले की सातत्य एक सवय आहे आणि ती विकसित करण्यासाठी आपल्या दररोज कठोर परिश्रम करावे लागतील. त्याने स्वतःला वचन दिले की तो रोज किमान एक पाऊल उचलेल, जरी ते लहान असले तरी. दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या दिनक्रम अधिक कडक केला. सकाळी लवकर उठून त्यांनी आपल्या दिवसाच्या नियोजनाचा आणि समर्पणाला एक नवीन रूप दिले. त्याने ठरवले की तो रोज 30 मिनिटे त्याच्या फिटनेसवर काम करेल. तो कितीही थकला असला तरी त्याची कोणतीही डेडलाईन चुकणार नाही. म्हणून त्याने आपल्या कामाचे वेळापत्रक बनवले. सुरुवातीला हे सोपे नव्हते. अनेक वेळा असे घडले की सकाळचा अलार्म वाजल्यानंतर तो अंथरुणावर झोपायचा. अनेक वेळा असे घडले की वर्कआउटसाठी तयार होताना तो बहाण्यांचा विचार करू लागला. परंतु प्रत्येक वेळी त्याने स्वतःला आठवण करून दिली की सातत्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मी आज हार मानली तर उद्या कठीण होईल. हळूहळू त्याला जाणवले की छोटी छोटी पावले त्याला एक नव्या दिशेने घेऊन जात आहे. एक दिवस त्याच्या मॅनेजरने त्याला ऑफिसमध्ये एक मोठा प्रोजेक्ट दिला. काही महिन्यांपूर्वी त्या प्रोजेक्टमध्ये तो यशस्वी झाला होता. तोच तो प्रकार होता, पण यावेळी त्याच्या
त्याच्या भीतीऐवजी आत्मविश्वास होता. तो स्वतःशीच म्हणाला की मी यावेळी फक्त माझी योजना बनवणार नाही तर त्याचे सतत पालनही करेल. अमोलने कामाची सुरुवात छोट्या छोट्या भागांमध्ये केली आणि त्याने आपल्या टीम सोबत नियमित बैठका घेतल्या आणि प्रत्येकाच्या कामावर फीडबॅक दिली. त्यांनी स्वतःसाठी टाइम टेबल बनवले आणि प्रत्येक वेळेवर पूर्ण केले. जेव्हा जेव्हा त्याचे लक्ष विचलित होते किंवा त्याला थकवा जाणवतो तेव्हा तो एक दीर्घ श्वास घेत असे आणि स्वतःला म्हणायचे फक्त एक पाऊल आणखी एक प्रयत्न. हळूहळू त्याचे काम वेळेवर आणि कोणतीही मोठी चूक न होता पूर्ण होऊ लागले. त्याच्या टीमतील मेंबर्स यांनाही त्याच्या सातत्याने प्रेरणा मिळाली. प्रकल्प अंतिम मुदतीत पूर्ण झाला आणि त्याच्या मॅनेजर त्याच्या कठोर परिश्रमाचे आणि नेतृत्वाचे कौतुक करणे कधीही थांबवले नाही. हे अमोलला जाणवले की सातत्याचा परिणाम केवळ त्याच्या कामापुरता मर्यादित नाही. त्याच्या मॅनेजर त्याच्या कठोर परिश्रमाचे आणि नेतृत्वाचे कौतुक करणे कधीही थांबवले नाही. हे अमोलला जाणवले की सातत्याचा परिणाम केवळ त्याच्या कामापुरता मर्यादित नाही. हे त्याच्या आयुष्यात प्रत्येक पैलूत दिसून येत होते. तो त्याच पद्धतीने त्याच्या फिटनेसवर काम करत राहिला. पूर्वी तो फक्त काही दिवस व्यायाम करायचा आणि नंतर सोडायचा. आता तो रोज 30 मिनिटे त्यासाठी देत असे. त्याचे शरीर आणि मन दोन्ही अमोलला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि उत्साही वाटत होते. की सातत्य केवळ छोट्या गोष्टींमध्येच नाही तर छोट्या छोट्या सवयींमध्ये देखील प्रभावी आहे. त्याने असे ठरवले की रोज रात्री झोपवण्याच्या आधी एक पुस्तक वाचायचे. जरी ते एक पान असले तरी चालेल. एके दिवशी तो त्याच्या जुन्या मित्रांना भेटायला गेला तेव्हा ते म्हणाले की तू खूप बदललेला आहेस. अमोल आधी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करायचा आणि आता असे दिसते की सर्व काही असे हाताळायचे हे आपल्याला माहीत आहे. अमोलला हसला आणि म्हणाला हा बदल हळूहळू झाला आहे. मी दररोज एक लहान पाऊल उचलले आणि सातत्याने राखले. त्याने आपल्या मित्रांना पुस्तकाचा धडा सांगितला. ते म्हणाले की सातत्य म्हणजे तुम्ही स्वतःला दिलेले वचन रोज पाळता. आपण दररोज परिपूर्ण असणे आवश्यक नाही. तुम्ही दररोज प्रयत्न करत राहणे महत्वाचे आहे. त्याच रात्री घरी आल्यावर त्याने पुस्तकाचे शेवटचे पान वाचले. त्यात लिहिले होते डिसिप्लिन्स इज नॉट द गोल, इट इज अ जर्नी. कीप गोइंग अँड यू विल फाइट दॅट सक्सेस बिकम ए हॅबिट्स नॉट ए डेस्टिनेशन्स. अमोलने पुस्तक बंद केले. बदलायचे जाणवले पण हा प्रवास कधी संपणार नाही हेही त्याला समजले. प्रत्येक दिवस एक नवीन आव्हान, एक नवीन चॅप्टर आणि स्वतःला सुधारण्याची नवीन संधी असेल. त्याने पुस्तक टेबलावर ठेवले आणि खिडकीतून बाहेर पाहिले. चांदणे त्याच्या खोलीला किंचित उजळून टाकत होत्या. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला वचन दिले की तो हा प्रवास कधी सोडणार नाही. कारण आता त्याला माहित आहे की खरा आनंद डेस्टिनेशन पोहोचण्यात नसून तो प्रवास पूर्ण प्रामाणिकपणे आणि कठोर परिश्रमाने जगण्यात आहे. आणि इथेच अमोलची कहाणी संपली नाही तर ती एक नवीन सुरुवात होती. तर मित्रांनो हे असे होते. तुम्हाला आमचा आजचा बुक समरी कसा वाटला? धन्यवाद.